कोयना दौलत डोंगरी महोत्सव 6 तारखेपर्यंत नियोजन आपण केलेलं होतं आणि पहिल्या म्हणजे एकूण ह्या 5 दिवसात उदंड प्रतिसाद, प्रचंड प्रतिसाद या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाला लोकांनी दिला. काल आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब काही उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि डोंगरी महोत्सवाला भेट देण्याच्या निमित्तानं इथं आलेले होते. त्यांनी तो सगळा लोकांचा प्रतिसाद पाहिला आणि लोकांनी त्यांच्याकडे देखील मागणी केली की हा महोत्सव वाढवा. आणि काल मग साहेबांनी मला आदेश दिला की लोकांची मागणी आहे ती शेवटी आपलं सरकार लोकांच्यासाठी आहे आणि तुम्ही हा महोत्सव वाढवा. म्हणून कालच आम्ही निर्णय घेतला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि 3 दिवस हा महोत्सव आज, उद्या आणि परवा वाढवलेला आहे. आज देखील संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, उद्याही आहेत, परवाही आहेत आणि मोठ्या संख्येनं लोक परत बघा आपण गर्दी व्हायला सुरुवात झाली. लोकांना हा आस्वाद घ्यायला मिळतोय आणि एक त्या माध्यमातून जनतेची सेवा, जनतेला काही चांगलं देण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही या ठिकाणी करतोय आणि उदंड प्रतिसाद या पुढच्या 3 दिवसामध्ये सुद्धा मिळेल. आज आपण या ठिकाणी भावसंगीत, भक्तिसंगीत, मराठी गाणी, सारेगमप तो संध्याकाळी कार्यक्रम ठेवलाय. उद्या फोक बँडचा कार्यक्रम संध्याकाळी आहे आणि परवा दिवशी अवधूत गुप्ते लाईव्ह हा अवधूत गुप्तेंच्या ह्याचा त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खाद्य जत्रा चालू आहे, फनफेअर चालू आहे, बोटिंग चालू आहे, पॅराग्लायडिंग चालू आहे, घोडसवारी, उंट सवारी चालू आहे, शस्त्र प्रदर्शन चालू आहे, महिला बचत गटांचा स्टॉल्स आहेत ते चालू आहेत. सगळ्या गोष्टी जशा पहिल्या 5 दिवस होत्या तशाच पुढच्या 3 दिवस या ठिकाणी आपण चालू ठेवलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.